एकदा बच्चू भाऊ टीव्हीवरती नाना पाटेकरांचा प्रहार हा सिनेमा बघत होते। भ्रष्टाचाराच्या प्रश्नांना या चित्रपटातून नायक भिडत असतो, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात बच्चू भाऊ हे पात्र अक्षरशः जगत होते। त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना बोलून घोषणा केली, अपंग बांधव, रुग्ण, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी राजकारण करणं हे आपलं काम आहे आणि यासाठी आता आपल्याला कोणताही अडथळा नको आहे। त्यामुळे आता आपण अपक्ष, आपली संघटना प्रहार संघटना, या घोषणेपासून ते आजपर्यंत प्रहारची चळवळ एका खेड्यातून सुरू होऊन आज पश्चिम महाराष्ट्रासारख्या सदन पट्ट्यातही खेडोपाडी जाऊन पोहोचले। अपंगांचे प्रमाणपत्र काढून देणं, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देणं, वेळ पडलीच तर मोर्चे आंदोलनं काढणं, ही सगळी कामं संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं सुरू होती। आता त्याचीच पावती म्हणून की काय, 2004च्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू भाऊ अपक्ष म्हणून पहिल्यांदा आमदार झाले। तेव्हापासून सलग 4 टर्म त्यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून जाण्याचा नवा रेकॉर्ड रचला। त्यामुळे झालं असं की तालुक्याचा, गावाचा विचार करणाऱ्या बच्चू भाऊंनी आता उभ्या महाराष्ट्राला हादरे द्यायला सुरुवात केली।